तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही म्हणता शिला फेरोमन ट्रॅप लावा, फेरोमन ट्रॅप लावा, काम गंध साप. नक्की काय? हे बघा, हे आहे आपलं फेरोमन ट्रॅप. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषी सायलाचं स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलवरती. विशाल नर्सरी ॲग्रिकल्चर. आमचं लोकेशन आहे एरळवाडी, तालुका पाटण, जिल्हा सातारा. तर शेतकरी मित्रांनो, आज काहीतरी वेगळं आहे. आजचा विषय काय आहे तर आपल्या आंब्याला ज्याचा ज्याचा धोका आहे त्यापासून वाचवायचा आहे. आता तुम्ही म्हणशील आंबा चांगला तयार झाला आहे, मग ह्याला धोका कशाचा आहे? तर या इकडे दाखवतो. शिवाय आहे काय आपला आंबा. तर कसं आहे, तुम्हाला वाटत असेल की बाबा कीड सगळ्या संपल्या, तुडतुडं झालं, थ्रिप्स झालं, तरी आता आंबा वाचलाय. पण नाही, आता खरी गंमत चालू आहे. होतंय काय, ह्याला अजून एक मोठा शत्रू निर्माण झाला आहे. तो आजवरपासूनच आहे, पण आपल्याला कल्पना नसते कोणता आहे काय. तर फळमाशी, तुम्हाला ऐकून माहिती आहे का? फळमाशी ही एक अशी कीड आहे ज्याच्यामुळे आपला आंबा पूर्णपणे खराब होतो. आता तुम्ही म्हणशाल दिसताना तर एकदम क्वालिटी दिसतोय, मग खराब कसं काय म्हणताय तुम्ही? आता हे बघा कसं असते, फळमाशी एक बारकी बारकी माशी असते. ती दिसाय कशी असते तर पिवळसर जरा असत्या. आपली घरची माशी आहे त्यापेक्षा थोडीशी बारकी, आणि जे त्याचे पंख आहेत ते पारदेशी असतात. आता ही अशी आपली माशी आहे फळमाशी. आता त्याचं काय आहे तर जवळपास 30 ते 50% नुकसान आपल्या आंब्याच्या बागेतलं. ह्या आपला आंबा खराब व्हायचं कारण काय तर आपली ती फळमाशी. आता तुम्ही म्हणशीला फळमाशी एवढी एवढीशी काम एवढं मोठं मोठं कशी करत्या? तर कसं असतं, आपला इकडे आंबा येऊ, ह्या आंब्याच्या वर ती अंडे घालते खालच्या बाजूनं साले वगैरे, आणि मग त्याचं काय होतं आहे, आता तिथं बारकी बारकी तुम्हाला होल दिसत असतील बघा, हे बारकी बारकी छिद्र आहे हे बघा इकडं. हे फळमाशीचा परिणाम आहे हा सगळा. आता फळमाशी नव्हतं काय, आपलं अंडे घालते वर, त्याची आळी आत ग्रो होते आणि ते आतला गाभा खाते. आता आपण फळ कापल्यानंतर आतनं बघा आळ्या दिसते. आता ते कशामुळे? फळमाशीमुळेच. सगळ्यात जास्त बेकार. आता कसं होतं, बाहेरनं दिसताना आंबा क्वालिटीचा दिसतो, गरगरीत एकदम पिवळसर, पण आतनं कापलं तर त्याला आळ्या निघते. आता हे कशानं? फळमाशी नव्हतं. आता इकडं पण आता बघू शकता जवळपास सगळीकडं फळमाशीचा थोडा थोडा प्रादुर्भाव दिसत आहे. तेव्हा का इकडं थोडी बारके बारके होल इथं आहेत बघ, बारके बारके. एक जवळून एक व्हिडिओ तयार करून टाकतो मध्ये, त्यामुळे तुम्हाला स्पष्टपणे समजून येईल. आता तुम्ही म्हणशीला ह्याला काही कंट्रोल करायचं नाही का? कसं असतंय, ह्याला कंट्रोल करायचं म्हणलं, कारण माशी असते बारकी, जास्त त्याला आहे ना फवारणी पण मारून ही कंट्रोल होत नाही. त्यासाठी आपल्याला काय लावायला लागतं तर आपल्याला सापळं लावायला लागतात. आता तुम्ही म्हणशाला सापळं कसलं? तर तुम्हाला माहिती आहे का, फेरोमन ट्रॅप म्हणून एक असतंय. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही म्हणता शिला फेरोमन ट्रॅप लावा, फेरोमन ट्रॅप लावा, काम गंध साप. नक्की काय? हे बघा, हे आहे आपलं फेरोमन ट्रॅप. आता कसं असतं, ह्यामध्ये आहे ना आपण लूर लावतो. लूर म्हणजे काय? ज्याच्या सुगंधाने ते अट्रॅक्ट होतं. तर साधारणपणे आंब्याच्या लेवलला आहे ना आपण बांधून घेणार आहोत इथं ह्या लेवलला, जेणेकरून काय होईल, हे जास्त वर पण होणार नाही, जास्त खाली पण नाही. जर काय जास्त वर वगैरे झालं तर मग काय विषय होतो याचा, की त्यात आहे ना खालच्या लेवलची जास्त मासे अट्रॅक्ट होत नाहीत, आणि जर का खूपच खाली लावलं तर वरच्या मासे अट्रॅक्ट होत नाहीत. म्हणून एका लेवलला लावायचं, आणि एकरी आपलं 10 ते 12 सापळे लावा, जास्त पण लावत बसायचं नाही. आणि ह्याचा उपयोग एकदम क्वालिटीचा असतो, म्हणजे जेणेकरून आपलं आंबं चांगल्या क्वालिटी मेंटेन होतील. ह्या पद्धतीने आपण कामगंध सापळे लावणार आहोत. तर कसं असतंय, ते आपलं फेरोमन ट्रॅप म्हणून असतंय. आता हे बघा, हे आपलं आहे ना फेरोमन ट्रॅप आहे. हे कशासाठी असतंय तर आपल्या फळमाशीसाठी असतंय. ह्याच्यात आहे ना एक द्रव्य असतोय, त्याला फेरोमन म्हणतात. त्याच्या वासावर ते अट्रॅक्ट होतं, जेणेकरून आहे ना आपले फळमाशी यात जाते, आत पाणी असते, आणि त्यात पडल्यानंतर ते मरून जाते. हे एकदम सोपं काम आहे. आता हे फळमाशी मेन, आता तुम्हाला सांगायचं, तुमच्या मनात प्रश्न येत असेल की ह्या सापळे एकरात लावायला किती लागतील? साधारणपणे 10 ते 12 सापळे आपल्याला लावायला लागतात, आणि जे ह्यालाच काय म्हणतात तर कामगंध सापळे असे म्हणतात. आता नंतर होतं काय माहिती आहे विषयात, की जे आपलं फळमाशी आहे त्यात पडल्यानंतर नष्ट होऊन जात्या. पण तिथून पुढे कसं असतं त्याचं, की साधारणपणे तो लूर आहे ना, लूर साधारणपणे 35 ते 40 दिवस आपलं जातोय. आता 35 ते 40 दिवस म्हणल्यावर आपण पूर्णपणे एक सीझन आपल्या ह्यात निघून जातो एका ह्याच्यात फेरोमनच्या ट्रॅपमध्ये. आता पूर्ण एकरात किती लागते ते 10 ते 12. इकडे बघू शकता, हे जरासं असं डाग वगैरे लागलेलं आहे. आता हे कशामुळे होतं आहे तर वातावरण बदलतं, वातावरण आणि काय कीड वगैरे ह्याच्यावर पण फळमाशीचं इन्फेक्शन झालेलं आहे. आता विषय काय झाला, एकतर इकडं वातावरण खूप बदललं आहे,
त्यामुळे काय होतं गळ वगैरे जास्त आणि वारं आणि पावसाचं परिणाम काय होतं तर फळं गळून जातात. आता तुम्ही म्हणशीला फळमाशीचा ह्याचा काय संबंध. जे फळमाशीच्या वाढीसाठी जे पोषक हवामान आहे ना ते निर्माण होतं. म्हणून आहे ना जास्त काय काय करायचे आपण ते कामगंध सापळे आपण लावणारच आहे. ते किती लावायचं एकरात 10 ते 12. नंतर काय करायचं जी फळं खाली पडलेली असतात ती फळं काढून दुसरीकडे टाकून द्यायची. कारण कसं होतं त्यात जरी थोडाफार अंश असला अंड्याचा वगैरे तरी ते इकडून तिकडे जास्त प्रमाणात प्रसार करू शकते. म्हणून आहे ना फळमाशी कंट्रोल करायला आपल्याला आली पाहिजे. आता फळमाशी सगळ्यात बिकट आहे त्याला तर काय असते आपण पॉयझन बेट वापरतो कंट्रोल करायला. पॉयझन बेटची स्प्रे पॉयझन बेट आपल्याला भेटून जाईल. ते म्हणजे काय एक द्रव्य असतो त्यामध्ये आपण आहे ना स्पिनोसाइड मिक्स करून मारायचं जेणेकरून ते कंट्रोल होईल. म्हणजे काय होईल हे चांगल्या क्वालिटीचा आंबा असंच मेंटेन होईल आणि आपल्याला जास्त नुकसान पण होणार नाही. आता तुम्हाला माहिती असेल की बाहेरनं आपण आणला आंबा कापला आतनं आळ्या ते ह्याच्यामुळेच बाकी काय सुद्धा नाही. आता ह्याच्यावर अजून कंट्रोल करायला आपण काय करू शकतो तर पेपर बॅग पण वापरू शकतो. पेपर बॅग साधारण कसं असतात ही उंच झाडं आहेत याला पेपर बॅग लावणं शक्य नाही. पण जी डॉर्फमधले झाडं आहेत किंवा कटिंग वगैरे करून आपण जर का वेल मेंटेन बारकी झाडं ठेवली तर आपण पेपर बॅग देखील वापरू शकतो. जर का पेपर बॅगचं रेट बघायला 3-4 रुपयाला एक बॅग असत्या ती वॉटरप्रूफ असते साधारण 3-4 वर्ष जात्या ते एक आपण करू शकतो. नंतर काय करायचं आपण की जे खाली पडलेला आंबा वगैरे आहे तो नष्ट करून टाकायचा. दुसरी गोष्ट आता काय करायची अजून आपण की जे आंबे वगैरे निघलात त्यावेळेस काय करायचं ते जर बघायचं की बाबा फळमाशीचा इन्फेक्शन झालं आहे का नाही झालं जेणेकरून आपण दुसऱ्या आंब्यासोबत मिक्स नाही करता येणार आपल्याला. असं ह्या पद्धतीनं जर का आपण चांगलं मेंटेन केलं ना तर थांबा हे बघा हे असं फळं बिळं सगळी चांगली दिसतात बाहेरून पण आतनं त्याचं काम वेगळं. त्यामुळे काय होतं एक विश्वास असतो शेतकऱ्याबद्दल तो जरा कमी होतो. हे बघा इकडं असं चिकट द्रव्य देखील बाहेर पडतो. ह्याच्यामुळे काय होतं ती क्वालिटी फळाची कमी जरा दिसते. हे एवढी सगळी संकट आपल्यासमोर येतात मग आपण कंट्रोल करणं गरजेचं आहे. लय काय तुमचा वेळ घेत नाही फास्टमध्ये सांगतो. काय करायचं तर सापळे लावायचं कुठलं तर फेरोमेन म्हणजे कामगंध सापळे एकरी 10 ते 12. त्यानंतर जे फळं वगैरे यायला असतील ती तिथनं गोळा करायची आणि बाहेर नष्ट करायची. त्यानंतर काय करायचं की आपल्या आंब्याच्या बागेमध्ये जेवढं जमेल तेवढं पेपर बॅग लावा जेणेकरून आपलं बऱ्यापैकी काम त्यानं करून टाकते. आणि अशाच व्हिडिओसाठी आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जवान जय किसान जय महाराष्ट्र. धन्यवाद.